महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भाल्या भाल्याला फुटला घाम याला कोण घाली येसने दरबारी कुस्ती भेगले. अचानक एक सरदार उठला, बोलला, अफजल खाने जिता जागता जन्मू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. जी सेना मुठभर खानाला कसा ठोकणारे काय लढवावा हुंडर चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणाल साहेब? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. साहेबा, शिवबा किंवा आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु धाडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा साहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच तो प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आलो बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यासे नाही जाणीव शेतीची, त्यासे नाही जाणीव शेतीची. आणि करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी काय राजू जीवा महाल आल्या. करील काय कल्पना युक्तीची. या जीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खाती पडली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करेल? पंतांकडून निरोप झाला. म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ होते, दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भेटीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियाना, नक्षीदार शामियाना. आणि अशा शामियाना
बरोबर चला जेव्हा पंतांनाही बरोबर घ्या शिवबाच्या संगती महा